पुढच्या बातमीकडे येत्या काही दिवसात जीएसटीच्या दरांमध्ये लक्षणीय कपात करण्याचा प्रस्ताव जीएसटी काउन्सिल समोर मांडण्याची तयारी केंद्र सरकारनं सुरू केली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः एका वृत्तपत्राच्या पुरस्कार सोहळ्यात याविषयी घोषणा केली आहे। 2017 मध्ये भारतात वस्तू आणि सेवा कर लागू झाला, त्यावेळी रेव्हेन्यू न्यूट्रल रेट 15% होता। आता ती पातळी 11.5% आसपास आली आहे। त्यामुळे जीएसटीचे दर कमी करणं सहज शक्य आहे आणि केंद्र सरकार याबाबत लवकरच जीएसटी काउन्सिलकडे प्रस्ताव पाठवणार आहे, असं सूतोवाच सीतारामन यांनी केलंय। जीएसटीचे दर कमी केले तर वस्तू आणि सेवा दोन्हींच्या किमतीही कमी होतील आणि सामान्य लोकांच्या हाती जास्त पैसा येऊन अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा बूस्टर डोस मिळेल असा अंदाज आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निनाद जारे आहेत। निनाद, जीएसटीचा दर कमी करण्याच्या पावलं उचलण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत असल्याचं कळतंय। नेमका किती महत्त्वाचा हा निर्णय ठरू शकतो? या 2-3 महत्वाचे कंगोरे आहेत या निर्णयाला। एक तर अर्थव्यवस्थेचा मंदावलेला दर जो आहे तो सरकारला या निर्णयाकडे घेऊन जातोय। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार जेव्हा एखाद्या कर प्रणालीत बदल करते तेव्हा रेव्हेन्यू न्यूट्रल रेट नावाचा एक रेट ठरवला जातो, जो दर असतो, जो असा दर असतो ज्यामुळे सरकारच्या तिजोरीवर फारसा भार येणार नाही। 2017 साली जेव्हा जीएसटी काउन्सिलने किंवा जीएसटी लागू झाला देशामध्ये, त्यावेळी हा रेव्हेन्यू न्यूट्रल दर जो आहे तो 15% होता। आता त्यानंतरच्या 8 वर्षामध्ये सरकारचं अप्रत्यक्ष करांमधलं उत्पन्न आणि सरकारी तिजोरीत इतर मार्गांनी येणारे पैसे याचा जर विचार केला तर सरकारी तिजोरीवर भार न येता जो दर समजा दर कमी केला तर असा जो दर आहे म्हणजे जो 15% होता तो आता जवळपास 3.5-4% खाली येऊन 11.5% पर्यंत आलेला आहे, असं स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय। त्यामुळे मागच्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये मंत्री गटाच्या प्रस्तावात जे कर कपातीचं म्हणजे जीएसटी कपातीचं ची शिफारस करण्यात आली, त्या दृष्टीने सरकारला सकारात्मक दृष्ट्या विचार करणं शक्य झालेलं आहे। मुळात हा दर कमी झाल्यामुळे सरकारला हे करणं शक्य आहे। म्हणजे 4% कमी केला दर तरी सुद्धा सरकारी तिजोरीत किंवा सरकारी उत्पन्नामध्ये फारसा फरक पडणार नाही अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे। त्यामुळे जीएसटी दर खाली येतील अशी शक्यता आता पुढच्या काळामध्ये आपल्याला निर्माण झालेली आहे। येत्या काही दिवसात जीएसटी काउन्सिलची जी बैठक होणार आहे त्यात या संदर्भात प्रस्ताव मांडला जाईल। याचे 2-3 महत्वाचे फायदे आपण लक्षात घेतले पाहिजेत। यामुळे एक तर सरसकट सगळ्या वस्तूंवरचे ज्या किमती आहेत त्या खाली येतील। दुसरं महत्वाचं म्हणजे किमती खाली आल्यामुळे महागाईचा दर खाली येईल। महागाईचा दर खाली आला की रिझर्व्ह बँकेला जे व्याजदर आकारावे लागतात ते खाली येतील आणि याचा दुहेरी फायदा होईल। म्हणजे महागाई सुद्धा कमी होईल, आपल्याला वस्तू आणि सेवा खरेदी करताना लागणारा खर्च कमी होईल आणि त्याच्यामुळे व्याजदरात सुद्धा कपात होईल। त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज याचे कर्जाचे व्याजदर सुद्धा कमी होतील। यामुळे दुहेरी फायदा असल्यामुळे सरकार याच्याकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने बघतंय। याचा तिसरा आणखीन एक फायदा म्हणजे अर्थव्यवस्थेला वेगळी चालना मिळेल। जेवढे पैसे हातात येतील तेवढा खर्च वाढेल, मागणी वाढेल आणि एकूणच अर्थचक्र जे मंदावलेलं आहे थोडंसं त्याला पुन्हा एकदा बूस्टर डोस मिळेल। नक्कीच, धन्यवाद निनाद, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।